नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी खास उन्हाळ्यातील वाळवणाची एक टेस्टी आणि कुरकुरीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तो म्हणजे शाबू बटाटा पळी पापड। हे पापड बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीला एकदम भन्नाट लागतात। बटाटा आणि साबुदाणा याचा मस्त कॉम्बिनेशन असल्यामुळे हे पापड खायला हलके आणि खूप असे कुरकुरीत होतात। उन्हाळ्यात एकदा करून ठेवले की वर्षभर कधीही तळून खाऊ शकता आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच हे पापड खूप आवडतात। तर ही नक्की रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर इथे शाबू मी रात्रभर हे अर्धा किलो शाबू आहे ते मी रात्रभर भिजत घातलेले आहेत। तर आपल्याला हे मोजून घ्यायचे आहेत आणि एकदम पूर्ण असे सुटसुटीत करून घ्यायचे आहेत हे शाबू। तर आता आपण हे सगळे शाबू आधी सुटसुटीत करून घेऊया आणि मगच आपण हे शाबू मोजून घेणार आहे। तर शाबू हा पूर्णपणे मोकळा मोकळा झाला पाहिजे, तरच आपल्या ह्या शाबू शिजताना अजिबात गाठी वगैरे होत नाहीत। तर आपल्याला आधी शाबू हे पूर्ण मोकळे मोकळे करून घ्यायचे आहेत। तर शाबूसुद्धा भिजवताना रात्री ओव्हरनाईटसाठी भिजत घालायचं आहे, तरच आपले शाबूचे जे पळी पापड आहेत ते एकदम असे फुलतात आणि चांगले असे भिजलेले असतात। त्यामुळे आपल्याला हे शाबू रात्रीच भिजत घालायचे आहेत। तर आता पूर्ण सुटसुटीत केल्यानंतर हे शाबू मी मोजून घेणार आहे। तर एक बाउल आपला झालेला आहे। तर हा दुसरासुद्धा मी सपाट भरून घेतलेला आहे। आता पाण्याची क्वांटिटीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। अजिबात आपल्याला हे पाणी कमीसुद्धा पडत नाही, जास्तसुद्धा होत नाही। व्यवस्थित असे परफेक्ट हे शाबूचं पाणी होतं। त्यामुळे आपल्याला शाबू हे सर्वप्रथम आधी मोजून घ्यायचे आहेत। तर इथे आपले 3 बाउल हे शाबू झालेले आहेत आणि वरती हा थोडासाच आहे, म्हणजे 3.25 धरा। 3.25ला सुद्धा थोडासा कमीच आहे। बरोबर टोटल 3 आणि वरती थोडासाच हा शाबू झालेला आहे। पण पाणी घालताना आपल्याला याच्या डबल घालायचं आहे, म्हणजे 3 बाउल हे शाबू आहेत तर आपल्याला 6 बाउल हे पाणी वापरणार आहे। तर आपले शाबू मोजून झालेले आहेत। तर आपल्याला बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत। आता सालं यासाठी काढून घ्यायची आहेत, बटाट्याचे पापड आपले खूप छान होतात आणि पांढरे शुभ्र होतात, यासाठी आपल्याला इथे सालं काढून घ्यायचे आहेत। तर बटाटे मी आत्ता किसून घेणार नाही, फक्त हे बटाट्याची सालं काढून हे मी पाण्यामध्ये टाकणार आहे। जेव्हा आपल्याला लागणार आहे तेव्हाच किसणार आहे, म्हणजे किसून जर ठेवले तर ह्यातला बटाट्यातला पूर्ण अंश निघून जातो। त्यामुळे आपल्याला किसून न ठेवता, पाण्यामध्ये न टाकता आपण डायरेक्टच आपण किसून शाबूच्या जे आपण शाबूचं पीठ शिजवणार आहे किंवा शाबू शिजवून घेणार आहे त्यामध्ये टाकणार आहे। तर टोटल मी इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। अर्धा किलो शाबून अर्धा किलोच बटाटे घेतलेले आहेत। तर आता इथे पाणी मोजून घेऊयात आपण। हा आपला एक बाउल झालेला आहे, हा दुसरा बाउल। आता शाबू भिजवल्यामुळे आपल्याला पाणी जास्त लागत नाही, त्यामुळे आपल्याला पाणी इथे डबलच वापरायचं आहे। 1 बाउल शाबू तर 2 बाउल पाणी, असं हे व्यवस्थित मेजरमेंट आहे। तुमचे शाबूचे पापड अजिबात बिघडणार नाहीत अशा प्रकारे केलात तर। तर इथे टोटल मी 6 बाउल हे पाणी घेतलेलं आहे। इतकं पाणी आपल्याला हे पुरेसं आहे। इथं पाणी जास्त अजिबात घालू नका, नाहीतर आपले शाबूचे पळी पापड आहेत ते बिघडतात। तर पाण्याला चांगले आपल्या उकळी आणून घ्यायची आहे। पाण्याला उकळी येते आहे तोपर्यंत आपण इथे बटाटा किसून घेऊयात। बटाटा किसताना आता मी पाण्यामध्ये टाकणार नाही, डायरेक्टच मी हा किसून पाण्यामध्ये टाकणार आहे। त्यामुळे बटाटा आपला हा काळा पडत नाही आणि बटाट्याचा पूर्ण अंश हा शाबू जे आपण पापड बनवणार आहे शाबूचे त्यामध्ये उतरला जातो। तर इथे सगळे बटाटे मी अशा प्रकारे हे किसून घेणार आहे। अशाच प्रकारे आणखीन एक पापडाचा प्रकार केला जातो, तो सुद्धा तुम्हाला मी लवकरच दाखवणार आहे। तो म्हणजे जो कवाळा असतो त्याचासुद्धा हा अशाच प्रकारे हे पापड केले जातात, ते सुद्धा तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे। ते तर खायला खूप टेस्टी होतात। तर इथे पाण्याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे। त्याच्या आधी मी इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आणखीन 1-2 मिनटं चांगली उकळी आणून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे थोडी थोडी अशी उकळी यायला लागलेली आहे, पाहू शकताय। तर आता यामध्ये आपण शाबू टाकून घेऊयात। आता शाबू टाकल्यानंतर पळीनं हलवून घ्यायचं आहे। जर असंच ठेवलं तर आपल्या ह्या शाबूच्या गाठी होऊ शकतात, यासाठी आपण इथे पळीने लगेच हलवून घ्यायचं आहे।
यामध्येच आता मी बटाटासुद्धा लगेच टाकून घेणार आहे, म्हणजे शाबू आणि बटाटा एकत्र शिजला जाईल चांगला आणि ह्याचं मिश्रण एकत्र एकजीव खूप छान होईल। यासाठी जर तुम्हाला बटाट्याचा हा जो किस आहे अखंडच पाहिजे असेल तर तुम्ही लास्टला टाकायचा आणि 2 मिनटंच आपल्याला ह्या जे आपण शाबू शिजवतो त्याला उकळी आणून घ्यायची, म्हणजे आपले जे शाबूचे आपण पापड बनवतो ते एकसारखे असे दिसतात। तर इथे मला एकत्र सगळं पाहिजे, त्यामुळे मी इथे आत्ताच टाकून घेतलेलं आहे। जवळजवळ 10-15 मिनटं झाली हे पीठ शिजतं आहे चांगलं आणि घट्टपणा पाहिजे तसा आलेला आहे। आणखीन एक आपल्याला 10 ते 15 मिनटं हे पीठ शिजवावं लागणार आहे। पीठ जितकं तुमचं चांगलं शिजेल तितकंच आपलं हे पळीपापड खूप छान होतात। जवळजवळ हे 15 मिनटं झालं पीठ शिजतं आहे आणि व्यवस्थित असा ह्याला घट्टपणा वगैरे आल्यामुळे ह्याचा कलरसुद्धा खूप असा चेंज झालेला आहे, पाहू शकता। आणि शाबूसुद्धा व्यवस्थित असा फुललेला आहे। आणखीन थोडंसं वेळ आपण झाकण लावून हे पीठ चांगलं शिजवून घेणार आहे। पीठ शिजताना एक काळजी घ्यायचं आहे की पीठ शिजताना असे ह्याचे बुडबुडे जे येतात ते असे वरती उडतात किंवा आपल्या अंगावर वगैरे येऊ शकतात। यासाठी आपल्याला हे झाकण लावूनच पीठ शिजवून चांगलं घ्यायचं आहे। तर बघू शकता पीठ चांगलं असं शिजलेलं आहे आणि याला किती बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि पूर्ण असं हे पीठ वरती उडत आहे, त्यामुळे याला झाकण लावून थोडा वेळ असं शिजवून घेतलेलं आहे। तर आपलं हे पीठ शिजून तयार झालेलं आहे आणि इथे बघू शकता अशी पूर्ण अशी शाई गोळा होते। तर आता आपण याचे पळी पापड बनवून घेऊयात। पीठ आपल्याला लागेल तसं एखाद्या भांड्यामध्ये वगैरे काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं जे राहिलेलं पीठ आहे ते झाकण लावून ठेवायचं आहे, नाहीतर पीठ आपले हे घट्ट होऊ शकतं, पळी पापड व्यवस्थित येणार नाहीत। तर मला लागतंय तेवढं पीठ काढून घेऊन याचे मी पळी पापड करून घेतलेले आहेत। घालताना हे सावलीमध्ये घालायचे आणि शक्य होईल तितके हे आपल्याला छोटे छोटे घालून घ्यायचं आहे, कारण की पळीने वतल्यानंतर हे थोडंसं पीठ पसरतं। तर एक बॅच मी अशी केलेली आहे आणि दुसऱ्या बॅचमध्ये इथे बघू शकता इथे मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत। हे मी घरातल्याच मिरचीचे बनवलेले आहेत। तुम्ही अशा प्रकारे सुद्धा हे करू शकता, ह्याने टेस्टसुद्धा खूप छान येते। मी 2 प्रकारचे असे करून घेतलेले आहेत। तर हे सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला हे पळी पापड करून घ्यायचे आहेत। तर जवळजवळ आपल्याला हे एकदम असे वर्षभरासाठी साठवणीसाठी करताना थोडंसं मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं, म्हणजे एकदम आपले हे पापड खूप खातानासुद्धा खूप छान लागतात आणि वाळल्यानंतर याचं मिठाचं प्रमाण हे कधी जास्त होतं, त्यामुळे मीठसुद्धा टाकताना व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे। तर पळी पापड एकदा वतले की अजिबात ह्याला जास्त पसरवायचं नाही, नाहीतर काढताना असे तुटले जातात। तर इथे बघू शकता मी दुसऱ्या दिवशी अशा उलटी वगैरे करून घेतले होते आणि उन्हामध्ये कडकडीत असे वाळवून घेतलेले आहेत। तर माझे हे पापड झालेले आहेत। तर आता हे तळून दाखवते तुम्हाला मी। तर इथे बघू शकता छान असे फुलले जातात आपले हे पापड। ते पापडसुद्धा काढताना काळजी घ्या, थोडेसे ओलसर आहेत तोपर्यंतच पलटी केले की व्यवस्थित असे निघले जातात। थोडासा हलगर्जीपणा केला की असे मधून तुटायला लागतात, त्यामुळे पापड थोडेसे ओलसर असतात तोपर्यंत आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी पापड तुम्हाला तळूनसुद्धा दाखवलेले आहेत आणि भरपूर असे हे पापड फुललेले आहेत। तर आपले हे वर्षभराच्या साठवणीचे बटाटा पळी पापड हे तयार आहेत। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच उन्हाळी वाळवणाचे पदार्थ कोणकोणते पाहायचे आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।